ह्या मंडळी कसं आहे, आता आणि एक व्हिडिओ घेऊन आलो. मग आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो नाशिकचं. तर नाशिक हे नाव कसं पडलं? नाशिक हे नाव तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही जाऊन आला आजच्याला तिथं वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळे वगैरे तुम्हाला पाहायला भेटतात. आता या नाशिकमध्ये असं काय आहे की नाशिक हे नाव पडलेलं आहे? तर आता मी सांगतो. शहराच्या नावाचा उगम हा प्रत्येक गावाचा शहराचा झालेला आहे. यामध्ये रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. या महाकाव्याच्या नुसार असं सांगण्यात येतंय की लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचं नाक कापलं होतं. त्यामुळे या जागेचं किंवा या गावाचं नाव नाशिक असं पडलं होय. आणि महाराष्ट्र शासनानं ते बदलून नाशिक हे केलेलं आहे. मग नाशिक आणि पंचवटी या दोन भागातून जी नदी जाते ती गोदावरी आणि ती 9 टेकड्यांच्या मधून जाते, म्हणून त्यास नवशिखा असं म्हणतात. तर शिखा या संस्कृत शब्दाचा अर्थ टेकडी असा होतो. मग त्यावरून नवशिखा नगरी यावरून नाशिक नाव पाडण्यात आलं. म्हणून नाशिक या शहराला प्राचीन आणि पौराणिक अशी काही परंपरा लाभलेली आहे. प्राचीन संस्कृतीचं केंद्र एक धर्मपीठ म्हणून या शहराला वेगळी ओळख निर्माण होत्या. आणि तेथे तुम्हाला बौद्ध लेणी व जैन लेणी यांचं शहराच्या परिसरामध्ये एक वेगळं स्थान आहे. मग नाशिकपासून जवळच 28 किलोमीटरवर अंतरावर त्र्यंबकेश्वर हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग हे मंदिर आहे. या भागाला वेगळी धार्मिक परंपरा लाभलेली आहे. असं या नाशिक गावाचं एक वेगळं स्थान निर्माण झालंय. आणि म्हणून ह्या म्हणजे नवशिखावरून नाशिक असं नाव पडलेलं आहे. मग आता तुम्हाला समजलंच असेल की नाशिक नाव कसं पडलं. तर जाता जाता माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा.